बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात, अकृषिक जमिनीचा बेकायदेशीर आदिवासी हिस्सेदारांच्या जमिनी जबरदस्तीने घेत सपाटीकरण। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा संपादन सुरू असतानाच तलासरी तालुक्यातील झरी गावातील प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे गोदाम वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे। आदिवासी आणि बिगर आदिवासी खातेदार असलेल्या झरी येथील एका गोळा प्लॉटमधील जमीन बिगर आदिवासी खातेदाराने मेसर्स साई सौभाग्य डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून L&T कंपनीला परस्पर गोदामासाठी भाड्याने दिल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे या जागेसाठी आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगीशिवायच तिचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत। या प्रकरणात शासकीय नियमांचे आणि विशेषतः आदिवासींच्या हक्कांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून येत असून या प्रकरणी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। खरं म्हणजे झरी गावातील संबंधित जमीन गोळा प्लॉट प्रकारात मोडते, ज्यात अनेक खातेदार आहेत। यातील बिगर आदिवासी खातेदारांनी आपली जमीन 2011 साली एका दुसऱ्या कंपनीला विकली होती। या विक्री प्रक्रियेदरम्यान लगतच्या आदिवासी सातबाराधारकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जमिनीची मोजणी करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही जमीन अद्याप कायदेशीररित्या अकृषिक झालेली नसतानाही ती भाडे तत्वावर देण्यात आली आणि त्यानंतर तिचे सपाटीकरण करण्यात आले आहे। या सपाटीकरण केलेल्या जागेवर सध्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक अवजड यंत्रसामुग्री आणि इतर बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे। ही जमीन कायदेशीररित्या अकृषिक झालेली नसताना आणि त्यात आदिवासींचे परंपरागत हक्क असतानाही परस्पर व्यवहार करून तिचा व्यावसायिक वापर सुरू केल्याने स्थानिक आदिवासींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंपनीने जागा भाड्यावर घेतल्यानंतर सपाटीकरण करताना आदिवासी सातबाराधारकांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत। संबंधित बिगर आदिवासी खातेदारांची जमीन वेगळ्या गटात असून आदिवासींना अंधारात ठेवत त्यांच्या जमिनी वापरात घेतल्याचे आरोप करण्यात येत आहेत। या प्रकारामुळे शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट होत असून आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याची भावना व्यक्त होत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। तहसील लेवलला, प्रांत लेवलला ह्यांच्या तक्रारी म्हणजे अर्ज केलेले आहेत, पण त्याचे काम होत नाही। ह्यांचं म्हणणं एवढंच आहे की आमची जमीन इथे निघते 1 हेक्टर 47 गुंठे ह्यांची आहे, जेवढे म्हणजे 3 एकरच्या वरती, तर त्यांनी ती मिळाली पाहिजे। आणि कुणालाही ह्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही ह्या शेतकऱ्यांकडे। त्यांच्यानंतर दादोडा आहे, दादोड्याच्या नंतर दादोड्यानंतर मग नंतर आपला वंशा रूपजी आहे, वंशा आहे हिंगडा, आणि त्याच्यानंतर मग रूपजी आहे। ह्यांना ते जे भाडं भेटतं आणि ह्यांना वगळण्यात आलेलं आहे, पण ह्यांच्या पण जमिनी ह्याच्यामध्ये डोंगरीमध्ये 237 सर्वे नंबरमध्ये आहेत। ह्याच्यामध्ये सगळा गोंधळ आहे, तो मापणी करून सगळ्या शेतकऱ्यांना भेटले पाहिजे हे आपलं म्हणणं आहे। ह्याच्यामध्ये टोटल 12 आहेत, त्याच्यामध्ये 7 आदिवासींचे आहेत आणि बाकीचे बिगर आदिवासींचे आहेत, टोटल 12 आहेत। जेव्हा जमीन वगैरे घेतली त्यावेळेला काय मोजणी वगैरे किंवा काही तुम्हाला हे नोटीस वगैरे देऊन हे केलं का? नाही, ह्यांचं म्हणणं एवढंच आहे, शेतकऱ्यांचे म्हणणं एवढेच आहे की आम्हाला नोटीस न करता कुठेतरी खोटा दस्तऐवज बनवून त्यांनी त्या जमिनी काबीज केलेल्या आहेत आणि ह्या अच्या जमिनी आहेत आणि बच्या पाठीमागे आहेत। हा सगळा अचा प्लॉट आहे हा इकडनं। आम्ही जमीन कसून खात होते, पण पोलीस आले तर आम्हाला भिवून ना बुलेट ट्रेन आले, पोलिसांसकट भिवून ना घेतली, ती रेवल केली, तर आम्ही कसत होती तर आम्हाला से पाठवून लावत। काय तुम्हाला पैसा नाही, पैसा पण नाही मिळला, काय पण नाही मिळला, आम्हाला भेटलाच नाही। आम्ही कसून खाऊ तरी पण नाही आम्हाला भेटला। आम्ही ते पारी पैसे रोडवर ही आमची जागा वडिलापासून 4 वर्ष आम्हाला झाले। आता वडील पण 2 वर्ष मरून गेले, तर आम्ही करून खात होते 8 वर्ष ना। फार लोकांची ते दुसऱ्याला पैसे दिले तुम्हाला? आम्हाला नाही, रुपया पण नाही मिळला आम्हाला। दुसऱ्याला मिळला ना, आम्हाला तर रुपया पण नाही। आम्ही कसून खात्याला आम्हाला काय पण नाही, कसून खात्याला पैसा मिळला तर ना, ती घरभर बांधून ना राहिले ना, आमची जागा आम्ही उतार घेणं अशीच राहिली, हम पाय काय पण नाही। ही जमीन 237 मधली 12 सातबारा आहेत, घोडा प्लॉट। ह्याच्यातली 2011ला
हे मालकांनी परस्पर जमीन विकत घेतलेली आहे सातबाऱ्यावरती. आणि कधीपासून हे शेतकरी आपले आदिवासी ह्याच्यामध्ये रोड पासून ही जी समोर आता दिसते ह्याच्यामध्ये ही जमीन करत कसत होते. पण हे आता बुलेट ट्रेन वाल्यांनी जी भाड्यापट्ट्याने जी कंपनी आहे L&T, हे लोकांनी 2024-2025 रोजी हे लोकांनी लेवल करून सपाटी करून पोलिसांच्या दबावात ही आता यांनी सपाटी करून ह्या लोकांची पूर्ण जमीन घेतलेली आहे. आम्ही तहसीलला, प्रांतला आणि कलेक्टरला अर्ज करून सुद्धा आजपर्यंत काही न्याय भेटलेला नाही आणि कोणाला काही ह्याच्यातली मोबदला भेटलेला नाही. तर ह्याच्यातला आम्हाला मोबदला किंवा न्याय आम्हाला भेटला पाहिजे ताबडतोब. आणि याच्या तक्रारीनुसार आम्ही खासदार साहेबांकडे गेले. खासदार साहेबांनी पण आम्हाला पत्र दिलेलं आहे की ही तातडीने चौकशी व्हावी आणि तातडीने चौकशी होऊन यांना न्याय भेटला पाहिजे आदिवासींना, असं त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे. आणि हा पत्र आम्ही कलेक्टर ऑफिसला नेऊन टपालाद्वारा दिलेला आहे. तर ह्याची चौकशी लवकरात जिल्हाधिकाऱ्यांनी पण केली पाहिजे. आजपर्यंत आम्हाला काहीच पत्र केलेलं आहे. आजपर्यंत कोण पण इथे चौकशीला किंवा स्थळ पाहणीला आलेलं नाही ह्याच्यामध्ये. आणि तहसील साहेब पण आलेला नाही इथे टोटल आदिवासींचे 7 बारे होते. ह्याच्यातले आपले बिगर आदिवासी 4 आणि आपले आदिवासी 7. ह्यांची जी जमीन आहे आपली रोड पासून जी करत होतो आणि साईडला काही माहित नाही, ह्यांनी न मोजणी करता खोटी मोजणी दाखवून ह्यांनी ह्याची जमीन ही माझी रोडवरती असं करून सगळ्यांना आदिवासींना दबाव आणून ही लेवल केलेली आहे. आमच्यावरती जो 9 लोक होती यांच्यावरती हे पोलिसांनी दबावात खंडणीचा आरोप सुद्धा केलेला आहे 50 लाखाचा. ह्याच्या अतिक्रम करून असं करून दबावात आणणे आहे. आता तुमची मागणी काय मूळ? आता मागणी आमची अशी आहे काय, ही जमीन आम्ही करत होतो ह्यांनी जबरदस्ती घेतलेली ही जमीन आमच्या ताब्यात भेटली पाहिजे. हीच मोजणी आणि किंवा सरकारी मोजणी करून आम्हाला देण्यात यावी त्यांच्याकडून, ज्यांनी आमच्याकडून जबरदस्ती कब्जा केलेला आहे. जो साई सौभाग्य डेव्हलपर जो होता त्याने त्याला न माहिती असताना ही जमीन बोगस सर्वे करून ही जमीन आमच्याकडून ताब्यात घेतलेली आहे आदिवासींकडून. ती जमीन आमच्या ताब्यात देण्यात यावी एवढंच आमची मागणी आहे. आमचा 7 बारा आहे, आमची जमीन आहे, आम्हाला जमीन मिळली पाहिजे. आम्ही जबरदस्ती आम्हाला घेतली, आम्ही या लोकांना देणार नाही. जो L&Tला मागत असेल तर आम्ही भाड्याने देऊ, काय नाही देऊ ते आमचे मन आहे. तुम्ही कसं होते? आम्ही कसं होते वाघोळापासून. साहेब हा 237 हा घोडा प्लॉट आहे आणि ह्याच्यातली आमची आदिवासी शेतकऱ्यांची जमीन आहे खातेदार. तर आम्हाला आजपर्यंत शेतकऱ्यांना काही न्याय किंवा मोबदला भेटलेला नाही. आणि आम्ही तहसीलला, प्रांतला आणि कलेक्टर साहेबांना आम्ही अर्ज देऊन सुद्धा आम्हाला आजपर्यंत कोणती मागणी किंवा आम्हाला न्याय भेटलेला नाही आहे. तर आम्ही येत्या 8 किंवा 10 दिवसात आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत. यांची तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांनी दखल घ्यावी ही आमची मागणी आहे.